एक 17-18 वर्षाचा तरुण त्याच्या शरीराची भूक भागवण्यासाठी एका ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालू आहे अशा ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी उभा असणाऱ्या तरुणी पाहतो. पण त्या ठिकाणी असणाऱ्या तरुणी महिला या त्याला काही पसंत पडतच नाहीत. हा इकडून तिकडून आतमध्ये फिरत फिरत बघत जातो तर त्याला आतमध्ये बसलेली दिसते एक त्याच्यापेक्षा थोडीशी लहान असणारी तरुणी. मग तो तिथं असणाऱ्या महिलांना विचारतो, हिची किंमत काय आहे, हिचा रेट काय आहे. मग त्या ठिकाणी असणारी महिला सांगते की हिचा रेट एवढा आहे. तो जेवढे पैसे सांगितले त्या महिलेला देतो आणि ती जी तरुणी आहे तिला घेऊन आतमध्ये रूममध्ये जातो आणि आतमध्ये रूममध्ये जातानाच तिला तिचे कपडे काढायला सांगतो आणि हा सुद्धा त्याचे कपडे काढतो. सगळं काही करण्याला सुरुवात करण्यापूर्वीच त्या तरुणीच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं आणि ती तरुणी रडू लागते. हा जेव्हा तिच्या हातात हात घेतो आणि तिला विचारू लागतो, नेमकं काय घडले तुझ्यासोबत आणि तू इथं कसं काय आली आहे, तुझं वय तर अजून पाहिजे तेवढं दिसतसुद्धा नाही. ती तरुणी जेव्हा सांगते तेव्हा त्या तरुणाला सुद्धा आश्चर्य होतं आणि त्यालासुद्धा एक मोठा धक्का बसतो. कारण की ज्या परिस्थितीमधून ती या ठिकाणी आलेली होती ती सगळी परिस्थिती ती त्या तरुणाला सांगते. ते तरुणसुद्धा काही जास्त वयस्कर नव्हता, एक 17-18 वर्षाचाच तो तरुण होता. पण त्यानं त्या तरुणीला वचन दिलं की मी काहीही करून तुला या ठिकाणाहून बाहेर काढेल. बस एवढंच तो तरुण त्या तरुणीला बोलला. तर म्हणतात ना, दीवारों को भी कान होते हे. अगदी त्याच पद्धतीनं तिथं असणाऱ्या दिवारीनं म्हणजे भिंतीनं ते सगळं ऐकलं आणि तो जो तरुण होता त्याला त्याच अवस्थेमध्ये त्या रूममधून बाहेर काढलं आणि मारत त्या सगळा एरिया आहे त्याच्या बाहेर काढून दिलं. पण तरीसुद्धा त्या तरुणानं जिद्द सोडली नाही. ठरवलं की या तरुणीला काहीही करून या कोठ्याच्या वेश्या व्यवसायाच्या बाहेर काढायचंच आहे. याच तरुणाच्या जिद्दीची कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्ही जर अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे दिल्लीची, पण त्याला सुरुवात होतीये मात्र बिहारमधून. बिहारमध्ये असणारी एक कुटुंब आहे, एक वयस्कर दाम्पत्य आहे आणि त्यांना एक मुलगी असते छोटीशी, एक 10 वर्षाची त्यांची मुलगी आहे. आणि ती मुलगी असतानाच यांच्या एका अपघातामध्ये त्या तरुणीच्या त्या मुलीच्या आईवडिलांचं निधन होतं. मग आईवडिलांचं निधन होतं आणि एकुलती एक मुलगी होती. मग ती मुलगी बेवारस झालेली होती. मग तिचा सांभाळ कोण करेल, काय करेल, कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. मग त्या मुलीची जबाबदारी घेण्यासाठी, कारण की ते अतिशय गरीब घरातले होते, जास्त काही संपत्तीसुद्धा त्यांच्याकडे नव्हती, मग त्या मुलीची जबाबदारी घेण्यासाठी तिची जवळची आत्या काय त्या ठिकाणी येते. आत्या म्हणजे तिच्या वडिलाची लांबची बहीण असते. अशी महिला त्या तरुणीला पुढचा सांभाळ करण्यासाठी बिहारमध्येच तिच्या घरी घेऊन जाते. पण ज्या पद्धतीनं तिच्या मुलांना ती शिकवायची, सगळं काही सांगायची, त्या पद्धतीनं ती या मुलीकडं जास्त लक्ष देत नव्हती आणि ज्या पाहिजे तसं तिला शिक्षणही देत नव्हती, शाळेतसुद्धा पाठवत नव्हती. तिच्याकडून फक्त घरकामच करून घ्यायची. मग त्या ठिकाणीच असणारी दुसरी एक महिला होती, ती तिला म्हणे की मी हिला घेऊन जाते, चांगलं शिकवते, चांगलं कामधंद्याला लावते आणि मग ती शिकली, मोठी झाली की तुझ्या ताब्यात देते, तिचे काही जे कमवलेले पैसे आहेत ते सुद्धा तिला मिळतील. मात्र त्या आत्या होती तिनं सुद्धा तिला परवानगी दिली, जाऊ दे म्हणे, घेऊन जा आणि तूच सांभाळ कर. पण ती सांभाळ करणारी बाहेरची जी महिला होती ती तिला थेट बिहारवरून घेऊन आली दिल्लीला. आणि दिल्लीला आणल्यानंतर जे काही JB रोड आहे त्या JB रोडवरती एक वेश्या व्यवसाय चालतो आणि त्याला कोठासुद्धा म्हटलं जातं. कोठा नंबर 58 मध्ये त्या तरुणीला विकलं जातं. आता 10 वर्षाची तरुणी त्या कोठ्यावर त्या महिलेनं आणून विकली. पण त्या ठिकाणची जी कोठ्याची मालकीन होती चंदा नावाची, तिनं त्या तरुणीला विकत घेतलं पण कोठ्यावर ठेवलं नाही, कारण की तिचं वय हे अतिशय कमी होतं. त्यामुळे त्या कोठ्याच्या मालकीनं तिला तिच्या घरी पाठवलं, म्हणजे तिच्या मुलीचं जे घर होतं त्या घरी हिला कामासाठी पाठवलं की ही काही दिवस इथं घरकाम करेल आणि मग जशी जशी मोठी होईल त्याच्यानंतर तिला इकडं बोलवलं जाईल. अगदी त्याच पद्धतीनं
त्या महिलेनं तिच्या घरी पाठवल्यानंतर बरेच वर्ष म्हणजे 4-5 वर्ष तिनं त्या ठिकाणी काम केलं आणि जशी जशी ती मोठी झाली तसं तसं तिला कोठ्यावर आणलं. आता कोठ्यावर आणल्यानंतर तिथं ज्या पद्धतीनं कशा पद्धतीनं शरीर विकून पैसा कमवला जातो त्याच पद्धतीनं आजूबाजूच्या महिला तरुणी पाहून त्या तरुण मुलीला काहीही समजत नव्हतं, काहीही कळत नव्हतं. पण तरीसुद्धा तिच्यावर जबरदस्ती केली जायची आणि जेव्हा ती विरोध करायची तेव्हा तिला मोठ्या प्रमाणात हाणमार केली जायची, मारहाण केली जायची, जेवणसुद्धा दिलं जात नव्हतं. तिला एका रूममध्ये कोंडून टाकलं जात होतं. मग जेव्हा तिनं हे सगळं करण्याला तयारी दर्शवली तेव्हा मात्र तिच्याकडे तिच्यापेक्षा दुप्पट वयाचा व्यक्ती आला आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करू लागला. ती आरडू लागली, वरडू लागली, पण त्या समोरच्या व्यक्तीला तिच्याबद्दल काहीही देणं घेणं नव्हतं. त्याला फक्त त्याच्या शरीराची भूक भागवायची होती. असं करता करता ती तरुणी त्याच्यामध्ये संपूर्ण बेबुंद होती. तिला काही समजत नाही, रडत असते, आरडत असते, त्या मालकिनीला सांगत असते, पण ती मालकीनसुद्धा ऐकून घेत नाही. पण जेव्हा मालकिनीच्या गोष्ट लक्षात येते की ही समोरच्या ग्राहकाला प्रतिकार करते, विरोध करते, पाहिजे तसं करू देत नाही, म्हणून ह्या जे कोठ्याची मालकीन होती ती तिला उत्तेजित करण्यासाठी एका प्रकारचं इंजेक्शनसुद्धा द्यायची आणि ते इंजेक्शन दिलं की मग तिचे उत्तेजन होण्याच्या भावना आहेत त्या वाढायच्या आणि ती एवढी उत्तेजित व्हायची की मग कधीकधी ती 1 ग्राहक, 2 ग्राहक, 3 ग्राहक म्हणजे कितीसुद्धा ग्राहक ती दिवसभरामध्ये करायची. जोपर्यंत इंजेक्शनचा पॉवर आहे तोपर्यंत तिच्यासोबत सगळं काही घडायचं आणि इंजेक्शनचा पॉवर उतरला की मग पुन्हा ती त्या अवस्थेमध्ये यायची. मागच्या काही महिन्यांपासून तिच्यासोबत हाच प्रकार सुरू होता. मग एक दिवस अचानक अशा पद्धतीनं हे सगळं घडत असताना त्या ठिकाणी एक तरुण येतो, 17-18 वर्षाचा. तो सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या शरीराची भूक भागवण्यासाठीच आला होता. पण त्या ठिकाणी त्याला अनेक मोठमोठ्या महिला तरुण्या याच सगळ्या दिसत होत्या. पण जेव्हा तो आतमध्ये बघत गेला तेव्हा आतमध्ये त्याला ही तरुणी त्या ठिकाणी बसलेली दिसली आणि मग तिथं असणाऱ्या महिलेला यानं त्या तरुणीचा रेट विचारला. जेवढी रक्कम सांगितली आहे तेवढी रक्कम त्यानं दिली आणि तो त्या तरुणीला घेऊन त्या रूममध्ये गेला. आता रूममध्ये गेल्यानंतर सगळं काही करण्याला सुरुवात करण्यापूर्वीच त्यानं त्याचे कपडे बी काढून ठेवले होते. पण ती तरुणी पुन्हा एकदा रडू लागली. म्हणजे प्रत्येक ग्राहकासमोर ज्या पद्धतीनं रडायची त्याच पद्धतीनं या तरुणासोबत सुद्धा ती रडू लागली आणि मग यानं तिच्या हातात हात घेऊन तिला घडलेला संपूर्ण प्रकार विचारला की का तू इथं कशी आली आहे, काय आली आहे, तुझ्यासोबत नेमकं काय घडलं आहे. तेव्हा तिनं सांगितलं होतं की माझी आईवडील मी लहान असतानाच वारले. मग माझा सांभाळ करण्यासाठी तिच्या आत्यानं तिला नेलं, पण तिच्या आत्यानं एका दुसऱ्याच महिलेला देऊन टाकलं आणि त्या महिलेनं इथं आणून त्याला विकलं. आता त्या तरुण हे सगळं ऐकून त्या तरुणीला एक वचन देतो की तू घाबरू नको, तू टेन्शन घेऊ नको, मी तुला काहीही करून इथून बाहेर काढेल. मग दिवारला ज्या पद्धतीनं कान असतात, भिंतीलाही कानं असतात असं म्हटलं जातं, त्याच पद्धतीनं त्या भिंतीला सुद्धा कानं होते. त्या तरुणाला तिथून बाहेर काढण्यात आलं, त्याला जबर मारहाण करण्यात आली आणि त्या कोठ्याच्या बाहेर त्याला काढून देण्यात आलं. आता सगळ्यांना प्रश्न पडला होता की तो तरुण काय करणार आहे. त्या तरुणानं अनेक जणांना मदत मागितली, अनेक जणांना सांगितलं की माझी मदत करा, त्या तरुणीला मला बाहेर काढायचं आहे, त्या तरुणीला मला तिथून बाहेर काढायचं आहे. मात्र त्याची कोणीही मदत करायला तयार नव्हतं. मग सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यानं सोशल मीडियाचा वापर केला. फेसबुकवरती एक पोस्ट लिहिली आणि ती फेसबुक पोस्ट ज्या दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत स्वाती मालेवाल यांना ती पोस्ट टॅग केली आणि ती पोस्ट टॅग केल्यानंतर ती पोस्ट त्यांनी वाचली आणि त्या तरुणाचं मदत करायला ठरवलं. महिला आयोगानं त्या तरुणाला बोलून घेतलं, घडलेला संपूर्ण प्रकार विचारला, नेमकी काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे. त्या तरुणानं सुद्धा जे त्याच्यासोबत घडलं होतं, त्या मुलीकडून त्या तरुणीकडून जे काही ऐकलं होतं ते सगळं महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालेवाल यांना सांगितलं. स्वाती मालेवाल यांनी सुद्धा गांभीर्यानं
त्या तरुणाची तक्रार दाखल करून घेतली, म्हणजे सगळं काय ऐकून घेतलं आणि काही पोलीस सोबत घेतले आणि त्या कोठा नंबर 58वर रेड मारल्यानंतर ती तरुणी लपून ठेवण्यात आली होती, पण तरीसुद्धा यांच्या भीतीमुळं, यांनी दाखवलेल्या हिमतीमुळं त्या तरुणीला बाहेर काढण्यात आलं आणि त्या तरुणाच्या हवाली करण्यात आलं. त्या तरुणीचं या जगामध्ये कोणीसुद्धा नव्हतं. मग त्या तरुणीची जबाबदारी कोण घेईल, काय घेईल, असे सुद्धा प्रश्न पोलिसांना, त्या महिला आयोगाला सुद्धा पडलेले होते. पण त्या तरुणाने सांगितलं की त्या तरुणीची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे आणि तिला सांभाळायला सुद्धा तयार आहे. एकंदरीत त्या तरुणीसाठी तो जो तरुण होता तो एक देवदूत बनूनच आलेला होता आणि इथून पुढचा सगळा सांभाळ तोच तिचा करणार होता. जगामध्ये कितीही नाही म्हणलं, काही नाही म्हणलं तरीसुद्धा काही लोक हे अतिशय चांगलं काम करत असतात. त्यामुळं त्यांचं नाव आणि त्यांच्या गोष्टी ह्या तुम्हाला सांगू असे वाटतात. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर त्या तरुणांनी केलेल्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. फक्त व्हिडिओ पाहून जाऊ नका, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.